श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर 20 मार्च 2026 रोजी आपल्याला स्वामी समर्थांचा प्रगट दिन साजरी करत असतो. तर या दिवशी आपण कसा साजरी करायचा आहे, घरच्या घरी साजरी करू शकता किंवा तुम्ही मठात किंवा केंद्रात जाऊन तुम्ही साजरी करू शकता. तर या दिवशी आपण उपवास करावा की नाही हा संभ्रम सगळ्यांनाच असतो. पण काही लोक श्रद्धेने हा 20 मार्च रोजी म्हणजेच स्वामींच्या प्रगट दिना दिवशी उपवास करतात. तर काही जण उपवास करत नाहीत, तर त्यांची काही जण सेवा करतात. तर कोणत्या सेवा कराव्यात, काय करावे नेमके या दिवशी, तर आपल्याला स्वामींचा आशीर्वाद भेटेल. तर यासाठी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर बघा, स्वामींचा 20 मार्च रोजी आपल्याला प्रगट दिन आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला गुढीपाडवा आपण साजरी करणार आहे. तर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीचं म्हणजे आपल्या स्वामींचा प्रगट दिन आहे. तर या दिवशी आपण स्वामींची विधिवत पूजा करायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे. अगदीच ब्रह्ममुहूर्तावर उठले तरी चालेल. पण त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, सर्वप्रथम आपण स्नान वगैरे करून, शिशुरभूत होऊन स्नान वगैरे करून आपण देवघरातील जी देवपूजा आहे ती आपण करायची आहे. त्यानंतर तुम्ही स्वामींचं अनुष्ठान मांडून जर तुम्हाला पूजा करणे शक्य असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नुसता स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही घेऊन तो फोटो आपण स्वच्छ करायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना आपण कोणते मंत्र म्हणावेत, काय करावं नेमकं, तर सर्वप्रथम स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण स्वामींचं जे सारामृत आहे, स्वामी चरित्र सारामृत, ते आपण सर्व अध्याय वाचायचे आहेत. तर एकाच दिवशी आपण सर्व अध्याय 21 अध्याय जे आहेत ते छोटे छोटे अध्याय आहेत ते तुम्ही वाचू शकता. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर त्या दिवशी तुम्ही निदान 11 माळी तरी किंवा आपल्या मनापासून 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपण पठण करायचा आहे. जर तुम्हाला जय जय स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा जर मंत्र करायचा असेल तर तुम्हीही तसाही करू शकता तुमच्या इच्छेनुसार. पण सर्वसाधारणपणे श्री स्वामी समर्थ हा एवढाच जरी मंत्र म्हणला तरी या मंत्रामध्ये खूप ताकद आहे. तर तुम्ही त्या दिवशी आपण स्वामी चरित्र सारामृत वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वामी समर्थांचे जे तारक मंत्र आहे त्याचं आपण पठण करायचं आहे. तर तारक मंत्राचं जर पठण केलं तर हा स्वामींनी दिलेला सर्व भक्तांसाठी हात आहे. मग तुम्ही जर तारक मंत्राचे जर पठण करणार असाल तर तुम्ही किमान 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही करू शकता. तर हे साध्या भोळ्या पद्धतीने आपण ही सेवा जी आहे ती करायची आहे. तर तुम्ही सर्वप्रथम आपण स्वामी महाराजांना दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे. दिवा लावून आपण हे जे सर्व मंत्र वगैरे आहेत ते म्हणून घ्यायचे आहेत. अभिषेक करायचा आहे स्वामींना. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला शक्यच असेल तर तुम्ही पंचामृताने त्यांचा अभिषेक करायचा आहे. जर तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तर दुधात साखर पडल्यासारखे आहे. मग बघा, तुम्हीही असा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. त्यानंतरच मग आपण स्वामी महाराजांना नैवेद्य, त्यांची आरती करायची आहे. तर आरती कोणती करायची आहे, तुम्ही केंद्रातली पण म्हणू शकता किंवा तुम्ही जय देव जय देव श्री स्वामी समर्था आपण ही आरती म्हणली तर उत्तमच. ही जर आरती येत नसेल तुम्हाला तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही आरती करू शकता. त्यानंतरच महत्त्वाचं म्हणजे स्वामींना नैवेद्य कोणता दाखवायचा आहे. तर बघा, स्वामी महाराजांना आपल्या अतिशय प्रिय असे बेसनचे लाडू आहेत. तर ते तुम्ही घरामध्ये बनवून बेसनचे लाडूचा नैवेद्य आपण करू शकतो. त्यानंतरच जर पुरणपोळ्या केल्या तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळे. मग स्वामी महाराजांना पुरणपोळ्याचा नैवेद्य, त्यामध्ये कांदे भजी हा विशेष त्यांना आवडणारा पदार्थ आहे.
तर तुम्ही त्या दिवशी पोळ्यांचा स्वयंपाक करून आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. हे सात्विक नैवेद्य असावा. तर हा नैवेद्य तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केळीच्या पानावर जर आपण नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम. बघा, आपण ही अशी साधी भोळी पूजा करायची आहे, नैवेद्य आरती करायची आहे. तर या दिवशी आपण संपूर्ण दिवसभर आपण कोणाची निंदा वगैरे करायची नाही, कोणाशी भांडणं करायचे नाही, वाईट कुणाला बोलायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दिवसभर शक्य होईल तेवढं आपण नामस्मरण करायचं आहे. हे साध्या भोळ्या पद्धतीने आपण सेवा करू शकतो. तर ही अशी दिवसभर आपण कधीही स्वामींच्या केंद्रात जाऊन आपण स्वामींना तिथे नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती देऊन तिथे मान सन्मान ज्या पद्धतीने आपण इतर देवतांचे करतो त्या पद्धतीने आपण स्वामींना तिथे जाऊन आपण नमस्कार करून घ्यायचा आहे. कारण का बरं मी सांगत आहे केंद्रामध्ये, कारण केंद्रामध्ये त्या दिवशी इतकं सुंदर अशी सजावट वगैरे केलेली असते आणि खूप सुंदर असं मन एकदम शांत होते स्वामींच्या पुढे गेल्यानंतर. तर तुम्हाला हे अनुभव येईल आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथला काही अनुभवच वेगळा असतो. म्हणूनच केंद्रामध्ये जाऊन तुम्ही किंवा अक्कलकोटच्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथे नमस्कार करून नामस्मरण करून तुमचे दिवस जो आहे तो अतिशय सुंदर असा दिवस जाईल त्या दिवशी. म्हणूनच तुम्ही स्वामींची त्या 20 मार्चला तुम्ही पूजन अर्चन आपल्या पद्धतीने जसं जमेल तसं करावं. आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं आपण अन्नदान किंवा कोणतेही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान पण करू शकता. तर हे दान केल्याने आपल्या जे प्रारब्ध आहे त्या आपल्या प्रारब्धाची तीव्रताची कमी आहे. म्हणजे कसं असतं ही वाईट शक्ती जे असते म्हणजे किंवा आपलं वाईट काही होणार असेल तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते. म्हणून आपण अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हटले आहे. म्हणून तुम्ही अन्नदान करू शकता. जर एखाद्याला मदत म्हणून तुम्ही केली तर खूपच आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. तर तुम्ही बघा, तुम्ही असे सेवा करून हा दिवस पूर्ण घालवायचा आहे. तर स्वामींच्या सेवेत लीन होऊन आपण हा प्रगट दिनाचा जो दिवस आहे तो आपण असा साजरी करायचा आहे. तर एवढंच मला सांगायचं होतं म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला होता. झालेली जी काही सेवा आहे ती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.